अरे अमित, ब्रेकआउट स्टॉक कसे शोधायचे? किंवा म्युच्युअल फंड हाऊसेस कोणते स्टॉक बाय करतात त्याची माहिती कुठून मिळेल? अरे बस इतकंच. चल तुला आज मी एक नवीन ट्रिक सांगतो. ओके. विच स्टॉक्स आर म्युच्युअल फंड हाऊसेस आर बाईंग. त्यासाठी आपल्याला जायचं आहे rupeewiz.com ला. rupeewiz.com इथं गेल्यानंतर आपल्याला सोपं काय करायचं आहे, टूल्सवर जायचं आहे. टूल्सवर गेल्यानंतर स्टॉक्स हेल्ड बाय म्युच्युअल फंड्स यावर क्लिक करायचे. त्या ठिकाणी आपल्याला 3 ऑप्शन दिसतील. स्टॉक हेल्ड बाय म्युच्युअल फंड्स, जो एक सेकंड ऑप्शन असेल स्टॉक्स अट्रॅक्टिंग फंड मॅनेजर्स आणि स्टॉक सीइंग सेलिंग प्रेशर. तर स्टॉक अट्रॅक्टिंग फंड मॅनेजर्समध्ये गेल्यानंतर आपल्याला ह्या महिन्यामध्ये कोणकोणत्या स्टॉक्समध्ये म्युच्युअल फंड हाऊसेसने हेवी बाईंग केली आहे ते सर्व दिसेल. आपल्याला जर फिल्टर लावायचं असेल तर क्लासिफिकेशनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला लार्ज कॅप, त्यानंतर खाली स्मॉल कॅप आणि मिड कॅप अशा पद्धतीने टोटल सेक्टर वाईज दिसणार आहे. आणि त्याच वेळेला आपण सेलिंग प्रेशर जे कुठं आलेलं आहे की सेलिंग प्रेशर कोणतं आहे, म्युच्युअल फंड हाऊसेसने कुठले स्टॉक्स हे विकायला काढलेले आहेत तेही आपल्याला सेक्टर वाईज येतील. तिथेही तुम्ही क्लासिफिकेशनवर जाऊन क्लिक करून त्याला फिल्टर लावलं तर अगोदर लार्ज कॅप, त्यानंतर मिड कॅप आणि स्मॉल कॅप, तर विथ क्वांटिटी आणि महिना आणि त्यानंतर त्याचं सेक्टर हे आपल्याला मिळेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की शेअर करा, इतरांनाही काम येईल. थँक्यू.